आपला आवाज कोकण 24 तास। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित पीएचडी करणारे कोर्स रत्नागिरी येथे आपण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळविणारच अशी गर्जना करून ब्रिटिशांना सळकी पळो करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी आपण भेट दिली तास काय भावना आहेत साहेब आपल्या? मी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी नुसती भेट दिली नाही, तर तिथं ग्रंथालय सुरू केलं। ते ग्रंथालय सुरू करत असताना माझ्या मराठी विभागाकडनं काही पुस्तकं देखील आम्ही दिलेली आहेत। माझ्याकडे शासकीय मुद्रणालय हा देखील विभाग येतो। आम्ही शासकीय मुद्रणालयातनं जी 960 पुस्तकं मराठीची छापलेली आहेत ती देखील उद्या परवा त्या ग्रंथालयामध्ये येतील। तिथं आपण लोकमान्य टिळकांवर पीएचडी करणारा कोर्स देखील सुरू करतो आहे, पत्रकारितेवर देखील कोर्स सुरू करतो आहे। आणि एवढ्यावर आपण थांबत नाही, या परिसरातल्या मुलांना UPSC MPSCचं मार्गदर्शन व्हावं म्हणून UPSC MPSC केंद्र देखील त्या ग्रंथालयामध्ये सुरू करतो आहे, जेणेकरून जे पर्यटक येत आहेत, जे आपली स्थानिक मुलं आहेत, त्यांना अभ्यास करण्यासाठी आणि वाचनासाठी ते दालन खुलं होईल। आपण पुस्तकं पाहिलीत लोकमान्य टिळकांची, त्यांचे मतारी आधी ते नाव साहेब पाहिलं, काय साहेब वाटलं? नाही, मी भाग्यवान आमदार आहे की मी लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि हे भाग्य कमी लोकांच्या नशिबी आलेलं आहे। तसा एक मी भाग्यवान आमदार आहे आणि म्हणून माझ्याकडनं जेवढी त्या स्मारकाची सेवा करता येईल तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करतो। तर आपण UPSC आणि विविध अभ्यासक्रम सुरू करण्याची आपण तिथे संकल्पना मांडली, नेमकं काय करणार आपण तिथे? हे रत्नागिरीतली मुलं देखील जिल्हाधिकारी झाली पाहिजेत, पोलीस अधीक्षक झाली पाहिजेत, मुख्य कार्यकारी अधिकारी झाले पाहिजेत। अशा पद्धतीनं UPSC MPSCचा जर अभ्यासक्रम आपण तिथे सुरू केला तर अनेक विद्यार्थी तिथं येऊन बसू शकतात, वाचू शकतात। तिथं माझ्या असं लक्षात आलं, टायमिंगचा जिथे मी फारच भाग्यवान आहे, कारण मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मभूमीचा आमदार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले। आणि टिळक जन्मस्थानाच्या ठिकाणी लवकरच UPSC आणि MPSC चे कोर्स सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितले। विषय आहे की 5:30 वाजता ते दालन बंद केलं जातं, तर ते रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत कसं उघडं ठेवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। लोकमान्य टिळकांचा आदर्श आज तरुणासमोर जर न्यायचा असेल तर आपण काय आवाहन करू इच्छित एक पालकमंत्री म्हणून, उद्योगमंत्री म्हणून? हे मगाशीच तुम्ही म्हटलं ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। ही सिंहगर्जना केल्यानंतर त्यांनी स्वराज्य मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। तसं एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं, एखाद्या विद्यार्थिनीनं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं बनण्याचा पण केल्यानंतर तो पूर्ण होईपर्यंत आपण काम केलं पाहिजे। प्रति पंढरपूर समजला जाणारा विठ्ठल मंदिरात आपण आज बसला आहात, त्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे, नेमकं काय? मी मगाशी जसं म्हटलं की लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचा मी आमदार आहे, हे माझं भाग्य आहे। तसं विठ्ठल मंदिर असेल, भैरीचं मंदिर असेल, विश्वेश्वर मंदिर असेल, एकमुखी दत्ताचं मंदिर असेल, त्या सगळ्या परिसराचा विकास करण्याची संधी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, हे देखील माझं मी भाग्य समजतो। 3 कोटी रुपये या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी मी दिले होते। सन्माननीय अशोकजी मयेकर साहेब इथे आहेत, प्रमोदजी रेड्डी साहेब आहेत, दोन्ही माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते मनोभावे या मंदिराची सेवा करतात, विठ्ठल मंदिराची सेवा करतात। त्यांचे सगळे संचालक पण आहेत। त्यांनी माझ्याकडनं मागणी केलेली आहे की अजून काही निधीची आवश्यकता आहे आणि मी 50 लाख असं म्हटलं होतं, परंतु ह्या सगळ्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी अधिकचे 1 कोटी रुपये मी देणार आहे। रत्नागिरी शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे चालली। रत्नागिरी शहरातील भैरी मंदिर, विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरांच्या सुशोभीकरणाची मला संधी मिळाली, याबद्दल समाधान वाटत आहे, असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले। आणि मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले। आपण आज दिवसभर रत्नागिरी शहरामध्ये आपल्या मतदारसंघात आहे, काय वाटते तुम्हाला? आज सकाळी आपण विमानतळाचा तटरक्षक दलाबरोबर सामंजस्य करार केला। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की काही कंटेंट रायटर जे आहेत त्यांच्यावर मी एक बैठक घेतली होती। आपलं रत्नागिरीचं टुरिझम हे जगाच्या पातळीवर नेलं पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न झाला। त्याच्यानंतर विमानतळाच्या परिसरामध्ये असलेले जे ग्राहक आहेत, जे घरं बांधणारी लोक आहेत, त्यांच्यावर देखील माझी बैठक झाली, कारण विमानतळाच्या फनेलमध्ये जी काही घरं येतात त्याचा काही अडचणीचा विषय होता, तो देखील आपण सोडवला। आता ग्रंथालयाच्या कार्यक्रमाला आलो, आता विठ्ठल मंदिरामध्ये आलो। हे दिवसभर कार्यक्रम चालू हंगामामध्ये लाखो पर्यटक रत्नागिरीमध्ये आले, हे कशाची पोचपावती म्हणायचं? पर्यटनाचा जो विकास झाला त्याची पोचपावती आहे।
तर आपण खंत व्यक्त केली की स्थानिक लोक कमी जातात आणि बाहेरचे पर्यटक याचा आस्वाद घेतात. फॉर एक्झाम्पल शिवसृष्टी असेल, तारांगण असेल. मी स्थानिक लोक कमी जातात असं वाक्य पण वापरलं नाही. मी असं म्हटलं की 6.5 लाख लोक 7 ते 8 महिन्यामध्ये शिवसृष्टी बघायला गेले, परंतु आपल्याकडची लोक तो जिल्ह्याचा कधी आपली लोकसंख्या कमी असेल म्हणून कमी गेल्या असतील. तसं संभाजी महाराजांचं स्मारक बघायला 3.5 लाख लोकं गेली, 38,000 आपली लोकं गेली. हा जिल्ह्यातला आकडा आहे. धन्यवाद. थँक्यू सर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.